जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील रामरखेडा गोमाई नदी पुलाचे काम 50% पूर्ण, पावसाळ्यातही काम सुरूच राहणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील कोळदा ते खेते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील शहादा तालुक्यातील रामरखेडा येथे गोमाई नदीवरील पुलाचे काम वेगाने सुरू असून या कामाची नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे। यावेळी महामार्ग विभागाचे अधिकारी, संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। पुलाचे जवळपास 50% काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याची माहिती नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिली आहे। पावसाळ्यापूर्वी पुलाच्या खालील फाउंडेशनचे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळे पावसाळ्यात वरच्या भागाचे काम कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवता येणार असल्याचे देखील यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सांगितले। कामात विलंब झाल्याबाबतही त्यांनी संबंधित एजन्सीकडून माहिती जाणून घेतली। आवश्यक यंत्रसामग्री वेळेत उपलब्ध न केल्याने एजन्सीला नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। कामाची गुणवत्ता आणि गती कायम ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। जून-जुलै अखेर पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता असून हा पूल पूर्ण झाल्यानंतर कोळदा खेते महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होणार आहे। परिसरातील नागरिकांसाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार असून वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे देखील यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सांगितले आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। काल डामरखेडा पूलची इन्स्पेक्शन करण्यात आली। त्यांची जी पूर्ण टीम आहे MSRDCची, त्यांच्यासोबत पण डिटेलमध्ये मीटिंग झाली। जी एजन्सी आहे त्यांनी एक मशीन जे आणण्यामध्ये डिले केलाय त्याच्याबद्दल त्यांच्यावर एक नोटीस आणि क्रिमिनल नोटीस ऑलरेडी इश्यू करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांची लेवलवर जी स्टेटची मीटिंग झाली आहे तर त्यांचं काम आता एक्सपेडाइट करण्यात आलं आहे आणि जवळपास जून एंड किंवा जुलै मिड पर्यंत त्यांचा प्लॅन आहे। त्याचं जे बार चार्ट आणि टाइमलाईन आहे ते त्यांना ते आज माझ्याकडे सादर करत आहेत। ऑफ द टोटल वर्क त्यांचं काम आता जवळपास 50% झालंय। त्यांचे पायर कॅप वगैरे एक आठवड्याभरात होतील आणि मग जे वरचं काम आहे जे पावसाळ्यात आपण करू शकतो तसं जे काम राहणार आहे ते त्यांना सांगितलंय की पावसाळ्यामध्ये जे काम इफेक्ट होतील ते कमीत कमी 31 मे पर्यंत झाले पाहिजे, सो दॅट एकदा आपला पाऊस आला की आपलं काम थांबायला नको। तर दॅट इज द डेडलाईन। आणि सोबतच जे ओल्ड गोमाई ब्रिज आहे ज्याचं रिपेअर आपल्याला करायचं होतं तर त्याचं जे प्रपोजल आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे गेलं आहे आणि 4-5 दिवसात तो प्रपोजल मान्य होतील। ते पण जे त्यांचे नोडल ऑफिसर आहे त्यांच्यासोबत स्टेट लेवलवर माझं काल बोलणं झालंय। तो झाला की मग एक त्यांचे जे क्रॅक्स आहे त्यामध्ये जे स्ट्रेंथनिंग लिक्विड टाकायचे आणि बेसिक मायनर रिपेअर करायचे त्याचं काम पण आम्ही इन पॅरलल करू, सो दॅट शाळा जेव्हा उघडतील किंवा बस वगैरे जे जाणार आहे आमचा प्रयत्न आहे की ऍटलीस्ट त्यांना प्रॉब्लेम येऊ नये तर त्याच्यासाठी पूर्वीच आम्ही प्लॅनिंग करत आहोत। बट द इंटेन्शन इज की बाय जून एंड और जुलै मिड ब्रिज शुड बी कम्प्लीट अँड ट्रॅफिक त्यातून प्लाय करेल।